मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या जमान्यात सोनं आणि चांदीचे दर हे आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने वाढत असताना म्हणजे ते सोनं लाख, सव्वा लाख, 1.5 लाख प्रति तोळा आणि चांदी 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख प्रति किलो अशा दराने वाढत असताना जगात सोन्याचं साठा, सोन्याचा साठा किंवा गोल्ड रिझर्व्ह म्हणतात. त्या रिझर्व्हबाबतची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे, की आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्या देशाकडे किती सोनं आहे, या अनुषंगाने त्या देशाची ताकद किंवा आर्थिक परिस्थिती समजली जाते. आता या पार्श्वभूमीवर जगात सोन्याचे सगळ्यात जास्त साठे कुठे आहेत? आणि अशा साठ्यांच्या माध्यमातून असे जे प्रगत राष्ट्र आहेत, ते जागतिक बाजारपेठेत किंवा जागतिक जो व्यापाराचे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर विनिमय दर म्हणजे त्यांचं जे चलन असेल, ते चलन आणि इतर देशांचं चलन याच्याबद्दलचे काही अटी-शर्ती तयार करू शकते. आता आपल्याला माहिती आहे, की जगातले अनेक व्यापार हे अमेरिकेच्या डॉलरनुसार चालतात किंवा युरोपियन जो महासंघ आहे, त्यांचा युरो हे चलन आहे आणि आपले जे दुबई वगैरे भागातले ज्याला आपण गल्फ कंट्रीज म्हणतो, ते त्यांचं जे चलन आहे दिनार असेल किंवा जे काही असेल ते त्याच्या हिशोबाने ते पेट्रोल किंवा गल्फ ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, त्याचे व्यवहार त्या पद्धतीने डॉलर, त्यांचं जे चलन आहे अरब कंट्रीजचं आणि युरो अशा पद्धतीने जागतिक व्यवहार होतात. आता सोन्याबद्दल मी आजचा व्हिडिओ खरं तर तयार करतोय, की जगभर जे सोन्याचे साठे आहेत त्याचा आज एक आपण आढावा घेणार आहोत. आणि ह्या आढाव्याच्या अनुषंगाने मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की हे साठे शासकीय साठे आहेत. म्हणजे त्या देशांनी किंवा त्यांच्या सरकारांनी सांभाळून ठेवलेले साठे आहेत. आणि कधी काळी आपल्याला आपल्या देशाला सोनं गहाण ठेवून आपला देशाचा कारभार चालवण्याची वेळ आली होती. परंतु 2014 पासून सत्तेत आलेल्या सरकारने देशावर असलेल्या विविध कर्जांची परतफेड करून गहाण ठेवलेलं सोनं सोडून किंवा लंडन येथील जे सोन्याचे साठे आपण तिकडं ठेवले होते सुरक्षिततेसाठी, ते सुद्धा भारतात विमानाने आणून भारतात त्याचा साठा करून ठेवलेला आहे. तर पुन्हा आपल्या सोन्याच्या मुद्द्याकडे येऊया. तर जगातले आपण साठ्यांचा थोडा आढावा घेऊया, की सगळ्यात जास्त साठे कुणाकडे आहेत, कमी साठे कुणाकडे आहेत. जगात 8,133 टन सोनं हे अमेरिकेकडे आहे. त्या खालोखाल 3,350 टन सोनं हे जर्मनीकडे आहे. त्याच्यानंतर 2,422 टन सोनं हे इटली या देशाकडे आहे. त्याच्यानंतर 2,437 टन सोनं हे फ्रान्सकडं आहे. त्याच्यानंतर 2,330 टन सोनं हे रशियाकडं आहे. त्याच्यानंतर चीनकडे 2,304 टन सोनं आहे. भारताकडे फक्त 880 टन सोनं आहे. त्याच्यानंतर जपानकडे 846 टन सोनं आहे. त्याच्यानंतर तुर्कीकडे या देशाकडे 641 टन सोनं आहे आणि त्याच्यानंतर नेदरलँड्सकडे 612 टन सोनं आहे. आता जेव्हा आपल्या म्हणजे सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था ही महागाईतील वाढ, त्याच्यानंतर चलन वाढ, त्याच्यानंतर चलनाचं मूल्य घसरणे वाढणे आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने सगळे विषय हे तुमच्याकडे सोन्याचा किती साठा आहे, या विषयाकडे केंद्रित होतात. त्यामुळे सोन्याचा जास्तीत जास्त हा बफर स्टॉक करून ठेवावा, या दृष्टीने प्रत्येक देश
प्रयत्न करत असतो. आता मी सुरुवातीलाच सांगितलं, की हे जे सोन्याचे साठे आहेत, ते त्या देशांनी त्यांच्याकडे त्या देशातल्या सरकारांनी सरकारी मालमत्ता म्हणून साठवून ठेवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, की भारताचा साठा हा फार तर फार 880 टन भारताचा साठा हा फार तर फार 80 टन ह्या आकड्याकडे आहे. त्याच्या 10 पट किंवा त्याच्या 100 पटीचा आकडा हा 8,133 10 पटीचा आकडा हा अमेरिकेकडे असणाऱ्या सोन्याचं जे परिमाण आहे 8,330 मेट्रिक टन हा कितीतरी अधिक आहे. 8,133 मेट्रिक टन आणि हा फरक जरी असला, तरी आपण एक गोष्ट विसरतोय, की बाहेरच्या देशांमध्ये जसं घरगुती स्तरावर सोनं घेण्याची, सोनं बाळगण्याची, सोनं घरात साठवून ठेवण्याची जी भारतीय मानसिकता आहे, तशी इतर देशातल्या नागरिकांकडे नाही. आपल्या इथे भारतीय मानसिकतेत महिलांनी, पुरुषांनी, लहान बाळांना सोनं कानात वगैरे असेल, गळ्यात असेल, महिलांचे दागिने असतील, पुरुषांची भीकबाळी किंवा गळ्यात काय गोफ असेल, त्याच्यानंतर सोनसाखळी असेल, जे काय असेल ते अशा चष्म्याच्या सोन्याच्या काड्या असतील, काठीची मूठ असेल किंवा सोन्याचे देव असतील, चांदीचे देव असतील, देवाला सोन्याचे अलंकार असतील, मंदिरांमध्ये सोनं असेल, या सगळ्यांचा हिशोब भारताने भारताने केलेला नाही आणि हे भारताचे जे 880 मेट्रिक टन आहे, हे फक्त सरकारी सोन्याचे आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाच्या घरात किती ग्रॅम सोनं असेल याचा आज तागायत कुणाला अंदाज नाही. कुणाला त्याचं अंदाज घ्यावा असं वाटलं नाही आणि जागतिक मंचावर अनेक देश भारतात सुप्त स्वरूपात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या अनुषंगाने अजूनही साशंक आहेत, की हे सोनं किती मेट्रिक टन असेल. त्यामुळे भारतात छुप्या पद्धतीने म्हणजे जे शासनाचं नाही आहे, ते नागरिकांचं आहे. त्याच्या साठ्याचा हिशोब केला तर भारतातील ज्या लोकांनी आपल्या घरगुती स्तरावर सोनं, चांदी किंवा घरगुती दागिने किंवा विविध स्वरूपात त्यांच्याकडे सोन्याचा साठा असेल, तो किमान 25,000 ते 30,000 मेट्रिक टन असेल, असं एक अनुमान आहे. आता खरं-खोटं आपण कुणी मोजायला गेलेलो नाही. पण घरटी जरी 1 तोळे, 2 तोळं, 4 तोळं जरी दागिने धरले, तरी घराघरात हिंदू समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये पंजाबी असतील, जैन असतील, पंजाबी म्हणजे शीख किंवा जैन असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, पारशी असतील, सगळ्यांना सोन्याचं बद्दल थोडं तरी आकर्षण असतंच. त्यामुळे असं सगळा हा साठा साधारण 25,000 ते 30,000 मेट्रिक टनापर्यंत जाईल, असं प्राथमिक अनुमान आहे. त्यामुळे जगभरातला साठा आपल्या म्हणजे जगभरातल्या सरकारी त्या देशातील सरकारांकडे असलेला साठा, भारतात सरकारी मालकीचे असलेले सोने आणि भारतीय नागरिकांकडे असलेले सोने, हे एक विचित्र असं समीकरण आहे आणि त्यात भारतीय नागरिकांकडे असलेल्या सोन्याचं एकंदरीत जे हे आहे, काय म्हणतात त्याला, परिमाण ते नक्कीच जास्त आहे. त्यामुळे तुम्ही याबद्दल विचार करा. तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. एवढंच माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणं आहे. माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.